साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रथमेश सुरवसे, सचिवपदी सिद्धांत तळभंडारे व खजिनदारपदी रवी म्यात्रोलू यांची बैठक. नूतन पदाधिकारी निवड. भीम जयंती सन 2025 पदाधिकारी निवड मोठ्या जल्लोषात संपन्न. सोलापूर. रविवारी दिनांक 16 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता बुधवार पेठ, थोरला राजवाडा, मिलिंदनगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने सालाबादाप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ आणि पीबी ग्रुपची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पीबी ग्रुपचे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम मामा इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133व्या जयंतीनिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा चंदनशिवे, गौतम इंगळे, भारत बाबरे, सोलापूर महानगरपालिका माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, पीबी ग्रुपचे मार्गदर्शक गौतम महाराज, चंदन शिवे, दिलीप कांबळे, चंद्रकांत सोनवणे इत्यादी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रबुद्ध तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, प्रबुद्ध तरुण मंडळ पीबी ग्रुपचा इतिहास, ज्यांच्या कुटुंबातून प्रबुद्ध तरुण मंडळाचे निर्मिती झाले असे गौतम मामा इंगळे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रबुद्ध तरुण मंडळाचे टप्प्याटप्प्याने प्रगती कशी झाली, मंडळाच्या प्रगतीपेक्षा या भागातील मिलिंदनगर, बुधवार पेठ परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत होतो. परंतु वर्षभरामध्ये आपण सर्वच महापुरुषांच्या जयंती व सामाजिक उपक्रम आपण या मंडळाच्या माध्यमातून राबवत असतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लढाई केलेली आहे, बाबासाहेब यांनी जो संघर्ष केलेला आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना अनुसरून तरुणांनी जागृत झाले पाहिजे. या तरुणांना मला एवढेच सांगायचं आहे की गुटखा खाण्याचे व दारूचे पिण्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आजच्या तरुणांमध्ये कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने निर्धार करायचा आहे की गुटखा व दारूचे व्यसन सोडून द्यावे व तसेच तरुण मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे व ज्या तरुण मुलांना शिकण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही, अशा मुलांना आपण प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने त्यांना शिकण्यासाठी मदत करू व त्यांना योग्य दिशेने नेण्याचे प्रयत्न करू. भारत पीबी ग्रुपच्या माध्यमातून उत्सव कमिटी आणि नियोजनाच्या बैठकीला उपस्थित असणारे, या ज्यांच्या अध्यक्षाखाली या ठिकाणी ही बैठक आहे, ते आमच्या या भागामध्ये लोकप्रिय असणारे मालक नावाने आदरणीय भारत मालक बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि त्या मीटिंगला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय बंधू भगिनी, त्याचबरोबर आज सर्व पदाधिकारी, सर्व पीबी ग्रुपचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, हे सगळ्यांचे काय नाव घेण्याना उशीर भरपूर झालेला आहे. परंतु मिलिंदनगर, बुधवार पेठ या परिसरामध्ये एक दुःखद घटना घडली. ती दुःखद घटना म्हणजे आमच्या भागातील आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते HK गायकवाड यांचे चिरंजीव सुनील गायकवाड सु नावाने, ज्यांचं नाव या ठिकाणी परिचित होतं, त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे. तर त्यांना आपण श्रद्धांजली आज वाहू शकत नाही, कारण का त्यांचा विधी म्हणजे अंतविधी झाल्यानंतरच श्रद्धांजली वाहू शकतो. परंतु त्यांच्या निधनामुळं आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी दुःख व्यक्त करतो. कारण का एक